वैकुंठवासी विद्यावाचस्पती स्वर्णतारे ऋषिकर यांच्या चरित्राचा काही भाग घेऊन कीर्तन करायचे. त्याच्यासाठी माझी योजना का झाली ते मला अजूनही कळलं नाही. पुण्यात एवढे कीर्तनकार आहेत, पण ते भाग्य माझ्या वाट्याला आलं. त्यामुळे संयोजकांचे मी पहिल्यांदाच मनापासून आभार मानते. आजच्या निरूपणासाठी जो अभंग घेतलेला आहे तो आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. ते काय म्हणतात आजच्या अभंगात? मस्तकी सहावे टाकी आसी जाण तेव्हा देवपण भोगावे आपुली स्तुती निंदा अथवा मान टाकावा थुंकोन पलीकडे. मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर सुखाचे माहेर सोडू नये. तुका म्हणे आता सांगू तुला किती आणि जिण्याची फजिती करू नये. सगळेचे अभंग आहेत. तुकारामांचा गाथा आहे, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांचे आहेत, माऊलींच्या ओव्या आहेत. या सगळ्यांना माणसांसाठी असं म्हणतात की मनुष्य जन्म हा फार दुर्लभ आहे. बरं, दुर्लभून त्रयमे वैतर देवानुकूल हेतुकं. देवाला अनुकूल व्हायचं असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या. दुर्लभं त्रयमे वैतर देवानुकूल हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं आणि महापुरुष संश्रयः. त्यामुळे पहिलं जे आहे ते मनुष्यत्व आहे, की आपल्याला मनुष्य योनीमध्ये जन्म मिळालेला आहे. त्यामुळे ह्या मनुष्याच्या प्राथमिक गरजा जेव्हा संपतात त्या गरजा मिळवणं, त्या गरजांसाठी काही आटापिटा करणं हे आयुष्यात करावंच लागतं. पण त्या गरजा संपल्यावर कोणीतरी एक वेगळी वैश्विक शक्ती आपल्या भोवताली आहे. त्या शक्तीचा शोध घेणं आणि ती शक्ती आणि माझ्यातली शक्ती एकच आहे याचा अनुभव घेणं हे खरं मनुष्य जीवनाचं ध्येय असावं. माणसाच्या गरजा तरी काय आहे? तो अन्न, वस्त्र, निवारा आणि आता मोबाईल. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल शिवाय कोणीच नाही. तोही साधा सुद्धा नाही बरं, स्मार्टफोन. पण त्याचा उपयोग तरी कसा करायचा? कुणाला मारण्याचं कट करायचं तर 2-2 हजार कॉल करायला. आता आपण पाहतेच टीव्हीवर. आणि ज्याच्या मनात आणि आपल्या मनात स्नेह आहेच त्यांना कॉल केला नाही तरी चालतो. पण माहिती असतं मनात स्नेह आहे. तर तुकाराम महाराज आपल्याला या आजच्या अभंगात काय उपदेश करतायत? तुकाराम महाराजांबद्दल तरी काय सांगावं? मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणू नये वाणी. ज्यांनी आपल्यासारखाच प्रपंच केला पण ते जगद्गुरु पदाला पोहोचले अशा तुकोबांना
सहावे टापियासी जाण. आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये मस्तक महत्वाचे. एका गावामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला आणि गावामध्ये कशा वेगवेगळ्या पोलीस चौक्या असतात. तसा तो जो माणूस मेला तो 2 पोलीस चौकींच्या मधल्या भागावर मेला. आता पंचनामा करायला पोलीस आले, सगळं झालं, केस गेली कोर्टात की हा माणूस इकडच्या पोलीस चौकीत मेलाय, इकडच्या लोकांनी पंचनामा करायचा आहे का इकडच्या लोकांनी करायचा आहे. तेव्हा न्यायालयाने असा आदेश दिला की त्याचं मस्तक ज्या भागात आहे त्या भागातल्या पोलिसांनी त्याचा मृत्यूचा पंचनामा करावा. इतकं डोक्याला महत्त्व. एकदा एक राजा आणि प्रधान जंगलात आजपर्यंत शिकारीला गेले, शिकार मिळाली नाही, काही नाही. आणि तिथली जी आदिवासी जमात होती त्या आदिवासी जमातीला असं वाटलं की हे कोणीतरी नवखे आमच्या भागात आलेत आणि म्हणून त्यांनी त्यांची शिरं धडावेगळी केली. आता ही बातमी आली राज्यामध्ये. प्रधानाची बायको आणि राजाची राणी दोघीही रडत 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 त्या आदिवासी भागात गेल्या. तिथे एक देवीचं मंदिर होतं. त्यांनी देवीची प्रार्थना केली की आमच्या नवऱ्यांचा याच्यामध्ये काहीच दोष नाहीये, तर बाई आमच्या नवऱ्यांना परत जिवंत कर. आणि त्या देवीनं कबूल दिला, म्हणाली तुम्ही मस्तक फक्त चित्त व्हा. ते जिवंत होते. आणि इतका आनंद झाला की राजाचं मस्तक प्रधानाच्या शरीराला चिकटवलं आणि प्रधानाचं मस्तक राजाच्या शरीराला चिकटवलं. आणि ते दोघे उठून बसले आणि लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली. पुन्हा देवीची प्रार्थना केली की बाई हे अशी चूक आमच्याकडनं झाली, तर आता काय करायचं. तिने सांगितलं जे मस्तक राजाचं आहे तो पूर्ण राजा समजा, जे मस्तक प्रधानाचं आहे तो पूर्ण प्रधान समजा. इतकं मस्तकाला आपल्या महत्व या देहामध्ये आहे. आणि मग या मस्तकाला टाकीचे घाव का घालावे लागतात, घणाचे घाव का घालावे लागतात. कारण पहिला विचार इथे होतो. बघा, सुख होऊ दे ते इथेच कळतं, दुःख होऊ दे ते पण इथेच कळतं. ते इथं कळल्यावर आपले बाकीचे अवयव त्यानुसार हालचाल करतात. आणि म्हणून या मस्तकावर टाकीचे घाव असे घालावे की सुख दुःख दोन्ही पेळण्याची ताकद त्या आपल्या मस्तकामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आहे. आणि म्हणून मस्तकी सहावे टाकी याची जाणं कशासाठी, तेव्हा देवपण भोगावे. आता मनुष्यामध्ये केव्हा देवपण येतं. बघा, आपण व्यवहारामध्ये देव घेव करतो. जो देतो, सतत काहीतरी देतो, तो खरा देव असतो. म्हणून विद्या काय म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे घेणाऱ्यांनीही कधीतरी देणार व्हावं आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर तुकोबा म्हणतात, आपुलिये स्तुती निंदा अथवा मान टाकावा थोंकोन पलीकडे. आपल्याला माऊली अतिशय हळूवार सगळ्या गोष्टी सांगतात, पण तुकोबा मात्र परखडपणे सांगतात. मला आठवत आहे की सोलापूरच्या एकदा सत्संग शिबिरात बारामतीच्या सरळताई बाबर आल्या. त्या आणि लता ते दोघे गुरु भगिनी माधवनाथांच्याकडनं अनुग्रह घेतलेला. पण सरळताई म्हणाल्या, स्वर्णलता तुम्हाला परखड कधीच सांगणार नाही बरं. ती अगदी हळूवार सांगते, बाई असं नाही असं नाही असं नाही. मी म्हणाले तशी नाहीये, मी सगळं परखड तुम्हाला सांगणार. तसे तुकोबा आपल्याला सगळे विचार परखडपणे सांगतात. ते म्हणतात, निंदा स्तुती मान थुंकोन टाकावा, बाजूला करावा, वेगळा ठेवावा नाही, थुंकोनी टाकावा म्हणतात. आता ही स्तुती जी आहे ना, ही स्तुती म्हणे अजून कुमारिकाच आहे, तिचे लग्नच झाले. का तर म्हणे ज्यांना ती आवडते
ज्यांना स्तुती आवडते तिला ते आवडते, ज्यांना स्तुती आवडते त्या स्तुतीला ते आवडत नाही, आणि स्तुतीला जे आवडतात त्यांना ती आवडत नाही. त्यामुळे ही स्तुती म्हणे अजून उभारिकच नाही. आता स्तुतीने माणसाला अहंगंड होऊ शकतो आणि निंदेनी न्यूनगंड होऊ शकतो. या दोन्ही कथा, दोन्हीमध्ये कसं असावं आपल्याला भगवंत 12व्या अध्यायात सांगतात. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. दोन्ही निंदेला आणि स्तुतीला समदृष्टीने बघितलं पाहिजे. एक मूर्तिकार होता आणि त्या मूर्तिकाराची इतकी ख्याती होती की तो इतकी हुबेहूब मूर्ती करायचा की प्रत्यक्ष व्यक्ती कोण आणि मूर्ती कुठली हे पटकन लक्षात यायचं. आणि तो एकदा एका ज्योतिषाकडे ज्योतिष बघायला गेला. खरं तर हात दाखवून अवलक्ष कधी करू नये. आमचे ज्योतिषी शेजारी बसते, माझे बंधू आहेत. तबल्यावर आज पुणे जाते आणि आज पेटीवर साक्षात देव माझ्या बरोबर आहेत. श्री गंगाधरजी देव अनेक वर्ष नांदेडच्या जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात काम केलंय, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांना त्यांनी साथ केली आहे. आमच्या सोलापूरच्या कीर्तन महोत्सवामध्ये आमच्या घरी 5-5, 7-7 दिवस त्यांचं वास्तव्य असतं. असे दोन्ही साथीदार. तर हात दाखवून अवलक्षण हे ज्योतिष सांगतात, पण ज्योतिषाकडे जावं की न जावं, जो बरोबर सल्ला देत असेल त्याच्याकडे जावं. तर ह्या ज्योतिषाने ह्या मूर्तिकाराला सांगतो, बाबा तू 8 दिवसांनी मरणार आहेस. खरं तर असं कोणी सांगत नाही, पण त्यानं सांगितलं. आता ह्याला प्रश्न पडला की मरण तर चुकवायचंय, प्रत्येकाला चुकवायचंय, कोणी तयार नाही हो. देव आपल्याकडे यावा, आपण देवाघरी जावं वाटतं का कुणाला? देवाने आपल्याकडे हा विचार करायला लागला की आता काय करायचं. आणि त्यांनी ठरवलं की आपल्यासारखेच अजून 4 पुतळे करून ठेवायचे आणि त्या पुतळ्यांमध्ये आपण मध्ये बसायचं. यमदूतांना कळलंच नाही पाहिजे की कोणाला घेऊन जायचं. झालं, पुतळे सगळे करून झाले. तो दिवस आला ज्या दिवशी मृत्यू दिला होता, सांगितला होता, आणि हा त्या पुतळ्यांच्या मध्ये जाऊन बसला. यमदूत आले आणि खरंच त्यांना कळलं की आपल्याला कुणाला न्यायचे त्या सगळे 5ही जण सारखे दिसतात, तर काय करायचं आता. म्हणून यमदूत गेले यमराजांकडे आणि त्यांना सांगितलं, बाबा आम्ही काही सक्षम नाहीये, त्याचा नेमका तो मूर्तिकार कोण आहे ज्याला उचलायचं आहे, तर आता तुम्ही चला. आता यमराजांना माहितीये माणसाचं कसं असतं, माणूस कुठे भुगतो, कुठे काही त्याला आवडत नाही, हे सगळं यमराजांना माहिती होतं. ते आले खाली आणि त्यांनी स्तुती सुरू केली. बरं वा म्हणाले, काय कराय, काय मूर्ती केली आहे, कळतच नाही की खरी व्यक्ती कोण आणि मूर्ती कोण. हा आतून थोडा 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 फुगायला लागला. स्तुती झाली होती ना. आणि एका क्षणी यमराज म्हणाले, नाही नाही, या मूर्तीवरची ही जी रेष आहे ना ती अगदी चुकीची झाली. असं म्हणता क्षणी हा ताडदिशी उठला, म्हणाला असं म्हणालच नाही. यमराज म्हणजे मला हेच आवडतं आणि म्हणून मी आता तुला घेऊन जातो. असं हे स्तुतीने आणि निंदेने आपलं जे मन चलविचल होतं त्या दोन्हीकडे समदृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे. हिमालयात एक साधू बाबा राहत होते, थोडे तरुण होते. हिमालयात अनेक तरुण लोक संन्यस्त वृत्तीनं राहतात आणि त्या डोंगराखालचं जे गाव आहे त्या गावातले लोक या साधू बाबांना खूप मानत होते. रोज काही ना काही त्यांच्याकडे भोजन जायचं, त्यांची सगळी निगा राखायची, उदरनिर्वाह त्यांचा सगळा ते गाव बघत होतं. आणि एकदा त्या गावामधली एक तरुणी गर्भवती राहिली आणि त्या गावात असा नियम होता, जो कोणी त्यांनी हे कृत्य केलं असेल त्याला लगेच मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. म्हणून सगळे लोक त्या युवतीला, तरुणीला विचारायला लागले, बाई हे काम कोणाचं आहे. आता तिचा तो प्रियकर होता, ती कसं त्याचं नाव सांगितलं, त्याचं नाव सांगितलं असतं तर त्याला मारून टाकलं असतं का. आणि म्हणून तिने विचार केला 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 आणि म्हणली आता पर्याय नाही, आपला प्रियकर तर आपल्याला मारू द्यायचा नाहीये. आणि म्हणून तिने नाव सांगितलं त्या डोंगरावरच्या तरुण सांगितलं. जे लोक इतके दिवस त्याच्या सगळ्या इच्छा पुरवत होते, त्याचे सगळं गोड कौतुक करत होते, ते सगळे इतके चिडले, वर गेले, त्यांनी शेणाचे गोळे फेकले, दगड मारले
पण हा साधू अजिबात विचलित झाला नाही. आणि काही काळाने नंतर त्याला अन्न द्यायचं बंद केलं तरी तो काही म्हणला नाही. आणि काही काळाने त्या तरुणालाच लाज वाटायला लागली की आपल्यामुळे या साधूंवर अन्याय होतो. जे कृत्य आपण केलंय त्याचा आरोप मात्र त्याच्यावर लावला गेलाय. आणि तो सगळ्या त्या गावच्या चावडी पुढे शरण आला आणि म्हणाला तुम्ही त्या साधूंवर सगळा आरोप ठेवलाय, त्या माझ्या मैत्रिणींनी पण खरं सांगू का हे कृत्य मी केले. असं म्हणता क्षणी गावातल्या सगळ्या लोकांचे डोळे उघडले. म्हणाले आपण काय करून बसतोय. एका संन्यासाला पण त्रास दिला म्हणून सगळे पुन्हा डोंगरावर गेले, त्यांची क्षमा मागायला लागले. पण त्याची वृत्ती तशीच होती. लोकांना आश्चर्य वाटलं. सगळे म्हणाले साधू बुवा तुम्ही असे कसे आहात. जेव्हा आम्ही तुम्हाला सगळं देत होतो तेव्हाही तुम्ही शांत वृत्तीचेच होतात. आम्ही तुम्हाला दगड मारले, शेणाचे गोळे मारले तरी तुम्ही त्याच वृत्तीचे होतात. आणि आता आम्ही पुन्हा येऊन तुमची स्तुती करतो की तुम्ही याच्यात आरोपी नाही आहात, तुम्ही शुद्ध स्वच्छ आहात, तरी पण तुमची वृत्ती तशीच आहे. त्यांनी सांगितलं मी एकदा भगवंताला जवळ केलंय, आता जे काही माझ्या बाबतीत घडतंय ते सगळं भगवंत करतोय आणि म्हणून मला त्याच्यात ना आनंद होतोय ना खेद ना दुःख वाटतंय. असं तुकोबा सांगतात. वानोत निंदोत सुनीतिमंत. जे नीतिमान लोक आहेत ना त्यांची स्तुती करा, निंदा करा, त्यांच्यात काही फरक पडत नाही. वानोत निंदोत सुनीतिमंत असोच लोपा कमला गृहात ये मृत्यू आजीच घडो युगांती. आता मृत्यू येऊ दे किंवा आणि काही वर्षांनी येऊ दे, कसलीही परिस्थिती आली तरी सन्मार्ग टाको निभरे जाती सद्गुरुनाथ महाराज की जय. अशी स्तुती, निंदा, मान, अपमान सगळं दूर ठेवावं आणि आपलं जे ध्येय आहे आयुष्याचं त्या ध्येयाकडे शांतपणे आणि करारीपणे कडकपणे त्या ध्येय मार्गाचा अवलंब करावा असं तुकोबा आपल्याला सांगतो. ते पुढे म्हणतात मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर आणि सुखाचे माहेर सोडून. आता इथे आम्ही महिला जास्त आहे. माहेर या शब्दाची जवळीक कोणाची आहे तर आमची आहे. आज तुम्ही सगळे अल्पसंख्याक आहात, पण बायकांना जी माहेराची ओढ असते, काय आपले व्याप ताप काही झाले तर आपल्याला कोणाची आठवण होते पहिली आई वडिलांची, म्हणजेच माहेराची आठवण. आमच्या एकनाथ महाराजांना फार काळजी वाटायला की बायकांना माहेर आहे, मग पुरुषांनी काय करायचं. आणि म्हणून त्यांनी एक आभूती लिहिलं. संसारात तर पंढरपूरला जायला हरकत नाही. बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई त्यांना आपलं कारण सांगा, ते नक्की तुमचं कारण सोडवतील. तुकोबा आपल्याला सांगतात मस्तकी पडोत दुःखाचे डोंगर. आता हे दुःखाचे डोंगर सगळ्यांच्या आयुष्यात, कुणाकडे आर्थिक आहे, कुणाकडे मानसिक आहे, कुणाकडे शारीरिक आहे, पण ते सगळे दुःखाचे डोंगर जरी असले तरी सुखाचं माहेर म्हणजे आपली परमेश्वराची उपासना किंवा भक्ती ही कधी सोडू नये. आता उपासना आणि भक्ती यामध्ये पण फरक आहे.
उपासना आहे ती कर्मप्रधान आहे. उपासना आहे ती कर्मप्रधान आहे. मला आज अमक्या माळा जप केला पाहिजे, तर ही उपासना आहे. मला आज भगवंताची पूजा, आज एकादशी मला केली पाहिजे, ही उपासना आहे. त्याच्यात कर्म आहे. आणि जी भक्ती आहे ती मात्र भावप्रधान आहे. मनात तुमच्या भाव तो असेल आणि तुम्ही सतत नामस्मरण करत गेला तर ते भगवंतापर्यंत पोचतं. कसं करावं? अहो येता जाता उठत बसता काम करता कदा देता घेता वरदी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवर यती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. आपल्या मनातली जी शांती आहे ना ती ढळायला नको असेल तर आपण अंतःकरणापासून नाम घेतलं पाहिजे आणि हेच आपलं सुखाचं माहेर आहे असं तुकोबा आपल्याला सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात, तुका म्हणे आता सांगू तुला किती. हा देह आपल्याला मिळालेला आहे, तर त्या देहात जन्माला आपण आलेलो त्या जिण्याची फजिती करू नये असं आपण काम करावं. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. त्यामुळे आपला जरी देह गेला तरी आपण केलेल्या कामामुळे आपल्या या देहाची कीर्ती टिकून राहावी. नाहीतर मग काय होईल? आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला खेळ प्रपंच केला, गेला गेला व्यर्थ मरोन गेला. सद्गुरुनाथ महाराज. या देहाला येऊन व्यर्थ मरून जायचं नाहीये, तिला मुंगीत चालणार अजिबात. या जन्मात आपण आलोय हे आपलं कर्मभाग्य आहे. त्यामुळे ह्या जन्मात असं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे की जेणेकरून कीर्ती मागे उरावी ही अपेक्षा नाहीये, पण ते कामच असं असावं की आपल्या माघारी लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. आणि मग मला वाटतं आज आपण त्यासाठीच जमलो आहोत आणि म्हणून निरूपणासाठी घेतलेला अभंग आपण परत एकदा घेऊया आणि त्यानंतर उत्तराकडे वळू. Oh,
ऑर्गन वादक आदरणीय श्री उत्तम राजाजी देव अतिशय उत्तम गातात. पूर्वरंग झालेला आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी एक पद सोबत एक आणि मी तुमच्यापेक्षा खरंच वयाने तर आहेच, अनुभवाने पण लहान आहे, तरी पण
या आकाशाला गवसणी घालण्याच्या माझ्या छोट्याशा प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला हव्या आहेत. तर मी लताताईंना थोडंफार आपल्यासमोर मांडू शकेन. नागपुरामधलं कुटुंब परमानंद विशीकर. परमानंद हे नाव मी तेव्हा एकदाच ऐकलं, त्याच्यानंतर परत कुणाचंच मी परमानंद हे नाव ऐकलं नाही. परमानंद विशीकर हे सज्जनगडावरच्या समर्थ मंडळाचं काम करत होते. त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर विशीकर, म्हणजे चंद्रशेखर परमानंद विशीकर, ज्यांना आपण चंप विशीकर उपाख्य बापूसाहेब विशीकर. माझं भाग्य असेल की मी दोघांनाही पाहिले, बापूंनाही बघितलंय आणि कुसुमताईंनाही बघितलंय. बापूसाहेब विशीकर हे सव्यसाची पत्रकार. तेव्हाची पत्रकारिता फारच वेगळी होती, आताची पत्रकारिता त्याच्याबद्दल आपण काही बोलूच नाही. तेव्हाचे अतिशय सच्चे पत्रकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि परमानंद विशीकर हे समर्थ मंडळाचे कार्यकर्ते. त्यामुळे घरामध्ये पत्रकारितेची ये-जा, समर्थ प्रेमी लोकांची ये-जा आणि संघाचे कार्य, याच्यामुळे लहानपणापासून वाचनाचे याचे संस्कार अख्ख्या कुटुंबावरच होत होते. चंप विशीकरांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्याबद्दल काय सांगावं. घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला. ज्या घरामध्ये पतीच्या विचारांना पुढे नेणारी जर पत्नी असेल तर तो संसार फलद्रूप होतो. घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या मनासारखी सत्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मी विराजे, कदा देश कार्यासी आयुष्य साजे. पिंड तोच आहे, देश कार्याचा आणि देव कार्याचा. आणि ह्या कुसुमताई पण राष्ट्रसेविका समितीचं काम करायच्या आणि रामायण कथा अतिशय रसाळपणे सांगायच्या. आणि अशा या विशीकर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. कन्यका भूतयावती, अशी ही स्वर्णलता 1 मे 1951 या दिवशी जन्माला आली नागपुरामध्ये. पण 5 वर्षाची झाली नाही तोच ते सगळं कुटुंब पुण्यामध्ये स्थलांतरित झालं आणि पुण्यामध्येच राहू लागलं. बाल शिक्षण मंदिरात प्राथमिक शाळेचं शिक्षण झालं आणि गरवारे प्रशालेमध्ये माध्यमिक शाळेसाठी ही स्वर्णलता दाखल झाली. 1967 साली जुन्या मॅट्रिकची परीक्षा. पण ह्या लतेला विषमज्वर झाली, म्हणजे ज्याला आपण मराठीत टायफॉइड म्हणतो. आता विषमज्वर कोणाला कळणारच नाही, टायफॉइड लगेच कळलं. आणि हा टायफॉइड एकदा झाला पुन्हा उलटला आणि त्यामध्ये तिची तब्येत एवढी नाजूक झाली की आता 11वीची परीक्षा पुरते की काय. पण नाही, ही निर्धाराने त्या परीक्षेला बसली आणि कमी मार्क पडले तरी चालतील असं वाटलेलं असताना इतर मैत्रिणींच्या पेक्षा जास्त गुण या स्वर्णलतेला पडले आणि घरातल्यांना खूपच आनंद झाला. मार्कांचा आनंद होतोच पालकांना. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हिला शास्त्र शाखेकडे घालूया, म्हणजे हिची बुद्धिमत्ता योग्य आहे तर ही
वैद्यकीय शाखेकडे म्हणजे डॉक्टर होण्यासाठी पुढच्या अभ्यासाला लागले. आणि म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शास्त्र शाखेकडे या स्वर्णलतेचा प्रवेश झाला. पण त्या वैद्यकीय अभ्यासाकडे तिचं मन रमे नाही. त्याऐवजी त्या महाविद्यालयात जे साहित्याची चळवळ होती त्या साहित्याच्या चळवळीमध्ये जिथे कविता असतील, लेख असतील, अनेक काही साहित्याचे प्रकार असतील, त्याचं सादरीकरण असेल, त्याचं निर्माण करणं असेल, या सगळ्यामध्ये ही स्वर्णलता रमायला लागली. आणि तिच्या लक्षात आलं की ही शास्त्र शाखा की आपल्याला मनाला भावणारी नाही, पेलणारी होती, पण आपल्या मनाला ही शास्त्र शाखा भावणार नाही, तर आपण कला शाखेकडे गेलं पाहिजे. तेव्हाची गोष्ट ही 69-70 सालातली गोष्ट आहे. आणि ती धाडसानं आई वडिलांना सांगणं बघा, त्या काळात तिच्या अंगी किती धाडस असेल. आणि म्हणून समर्थ आपल्या श्लोकांमध्ये म्हणतात, सगळ्यात श्रेष्ठ गुण कोणता आहे? मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नित सोशीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रेणी बवावे. जय जय रघुवीर समर्थ. हा जय जयकार जोरात करायला पाहिजे बरं. समर्थ रामदासांनी असं मिळमिळीत जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलेलं नाही. जय जय रघुवीर समर्थ असा हा धारिष्ठाचा गुण तिच्याकडे होता. आणि इंटरला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासारखे मार्क असताना देखील तिनं आईवडिलांना सांगितलं की मी आता या शास्त्र शाखेकडे रमत नाहीये, तर मला कला शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आणि म्हणून सप महाविद्यालयात कला शाखेकडे प्रवेश घेतला. आई वडील अर्थातच नाराज झाले. नाराजी मात पित्यांची निर्धार तिचा परिपोता. नाराजी माता पित्यांची निर्धार तिचा परिपोता. वैद्यकीय ज्ञानी रमते साधकारी मोदके कवित्वा. वैद्यकीय ज्ञानी रमते साधकारी मोदके कवित्वा. भोगताली मोदके कवी अभ्यासे मानसशास्त्र. भोगताली मोदके कवी अभ्यासे मानसशास्त्र. ती जिंके सुवर्ण पदका. ती जिंके सुवर्ण पदका. कष्टाचा हत्तीनेचा. तो प्रबोधिनीचा ठेका. पंजाबा राजस्थाना जाऊन आली लतिका. पंजाबा राजस्थाना जाऊन आली लतिका. जाऊन आली लतिका. जाऊन आली लतिका. देवाच्या दयेने जेव्हा सगळं चरित्र अर्ज मला गायत्री त्यांनी मदत केली. आता मी तिला आता इथून ताई म्हणते, पण आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी आहोत. तिने पण मला काही साहित्य पाठवलं. अर्थात स्वर्णस्मृती दले हा आता ग्रंथ बहुतेक सगळ्यांना मिळालेला आहे, सगळ्यांनी वाचायला. त्या ग्रंथातूनही मला काही आलं. आणि देवाच्या कृपेने काही पदं मी ह्या कीर्तनासाठी वेगळी केली बरं. ही देवाची कृपा आहे आणि लताताईंचे आशीर्वाद आले की हे मी करू शकले. अर्थात काही पदं मी केली आणि काही पदं आमच्या नागपूरच्याच डॉक्टर दिलीप डबीर कीर्तनकार होते, त्यांच्या पत्नी संध्याताई डबीर यांना मी हे चरित्र सगळं वाचायला दिलं. म्हणलं तुमच्या नागपुरातच यांचा जन्म झालेला आहे, तर मला तुम्ही काही पदं याच्यात ती करून द्या. आणि मला संध्याताईंनी पण अतिशय चांगली पदं काही काही याच्यात ती करून दिली. त्यामुळे त्यांचेही या व्यासपीठावर मी आता आभार मानतो. तर अशी ही स्वर्णलता सप महाविद्यालयात कला शाखेकडे गेली आणि त्या कला शाखेमध्ये ती रमली. आणि तिचा अभ्यास उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे व्हायला लागला. आणि त्याच वेळेला 1962 साली पुण्यात आदरणीय अप्पा पेंडसे यांनी ज्ञानप्रबोधिनीची स्थापना केली होती. आणि त्या प्रबोधिनीच्या कामाचं स्वरूप हळूहळू या मुलींच्या कानावर यायला लागलं होतं. आणि म्हणून त्या प्रबोधिनी स्वर्णलताताई जायला लागल्या आणि त्या प्रबोधिनीचं कामही त्यांना आवडलं.
अर्थात कला शाखेकडे गेल्यामुळे या सगळ्या कामांना वेळ मिळत होता. हे शास्त्र शाखेकडे त्या शिकल्या असत्या तर हे काहीच काम त्यांना करता आलं नसतं. पण देवाची आणि दैवाची कृपा अशी होती की त्यांनी हे कला शाखेतूनच अभ्यास करावा. आणि म्हणून आप्पांच्या मार्गदर्शनाने आणि प्रबोधिनीचा ऐकून प्रज्ञा मानस संशोधिकेत काम करून ही मुलगी सकाळी 7ला डबा घेऊन बाहेर पडायची. अवघ्या 17, 18, 19 वर्षाची मुलगी. आणि कॉलेज करून मग लायब्ररीत अभ्यास करून मग प्रबोधिनीत येऊन मुलींचे काही मुलाखती इंटरव्ह्यू घेऊन आणि पुन्हा प्रज्ञा मानस संशोधिकेत काम करून रात्री 8:30 वाजता लताताई घरी जायच्या. आणि हे सगळं त्यांचा अभ्यासूपणा, कष्ट हे सगळे आप्पांना भावले आणि त्यांना प्रबोधिनीच्या कामात जास्त ओढून घेतलं की ही मुलगी प्रबोधिनीचं काम करायला अतिशय चांगली आहे हे त्यांनी वेधलं. आणि प्रबोधिनीच्या कामाचे वेगवेगळे कार्यभार त्यांच्यावर सोपवायला सुरुवात केली. आणि ते कार्यभार स्वर्णलताताईंनी अतिशय कणखरपणे घेतले, सांभाळले आणि पूर्णत्वाला नेले. त्यामध्ये 1967 साली झालेला कोयनेचा भूकंप, त्या भूकंपामध्ये जी जखमी झाले ते सगळे रुग्ण इथल्या ससून हॉस्पिटलला दाखल झाले होते. त्या रुग्णांची सेवा करण्याचं काम या लताताईंनी अतिशय मनापासून केले. त्यामुळे दुसऱ्यांच्या दुःखांचा आपण कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हे बाळकडून त्यांना त्या उमलत्या वयात मिळाल्यामुळे त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची दुःख अतिशय मनापासून ऐकून घेतली आणि त्या दुःखावर वेगवेगळे मार्ग सांगितले. त्यामुळे लताताईंचं एरवीचं वागणं कसं होतं तर त्या कठोर वयाच्या जागी कठोर होत्याच. त्यांच्या आयुष्याचे 2 प्रसंग मी इथे आपल्याला सांगणार. एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एक गृहस्थ सिगारेट ओढत होते, धूम्रपान करत होते. लताताईंनी आधी त्यांना शांतपणे सांगितलं की तुमच्या धूम्रपानामुळे त्या धुराचा मला त्रास होतोय तर तुम्ही कृपया धूम्रपान करू नका. त्या गृहस्थाने लक्ष दिलं नाही. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सांगितलं, विनंती करून सांगितलं की नाही तुम्ही धूम्रपान बंद करा. तरीही त्या गृहस्थांनी लक्ष दिलं नाही आणि तो धूम्रपान करायला लागला. हे बघितल्यावर त्यांच्यातली झाशीची राणी जागृत झाली आणि त्यांनी पुढे येऊन त्या गृहस्थांच्या सणसणीत वाढवलं. त्यामुळे लताताई कशा होत्या, शांत मुद्रेवर भावते कला, असं व्यक्तिमत्व लताताईंचं. आणि हे काम करता करता पंजाबमध्ये सद्भावना यात्रेसाठी आप्पांनी या स्वर्णलतेला पाठवलं आणि तिथे हिंदीमधून त्या पंजाबी लोकांशी सगळं बोलून त्यांना अनुकूल वातावरण तयार करून त्या आल्या. आणि त्यानंतर सतीची प्रथा बंद करण्यासाठी पुन्हा त्यांना राजस्थानमध्ये पाठवलं आणि त्यासाठी तिथे त्यांनी चांगलं मोठं आंदोलन केलं. अशा कर्तृत्ववान लताताई BA प्रज्ञा मानस संशोधिकेतलं काम पाहून
त्यांनी शेवटच्या वर्षाला मानसशास्त्र हा विषय घेतला आणि मानसशास्त्रामध्ये त्या BAच्या पदवी परीक्षेत पुणे विद्यापीठात पहिले आलेले आहेत. आणि त्यानंतर MA करताना मात्र त्यांची पुन्हा तब्येत बिघडली, पुन्हा त्यांना कावीळ झाली आणि पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळेला आता ही परीक्षा मी नीट देऊ शकेन की नाही अशा संभ्रमात असताना लताताई ह्या MAच्या परीक्षेत विद्यापीठात दुसऱ्या आलेल्या आहेत. अशी कुशाग्र आणि प्रचंड बुद्धिमत्ता त्यांना लाभलेली होती. त्या सगळ्या दुखण्यामुळे आम्ही जेव्हा लताताईंच्या संपर्कात आलो तेव्हा लताताईंना म्हटलं ना, लताताई जेवायला आहे का माझ्या? अपर्णा, मी फक्त हरभऱ्याची डाळ टाकते, बाकी मला सगळंच. हे सांगणं पण इतकं मृदू, इतकं हळवेपणाने की त्याच्यात मी काहीतरी सहन करतेय, त्याच्यात माझा काहीतरी अभिनिवेश आहे, हे कधीही त्यांच्या बोलण्यात दिसलं नाही. अतिशय प्रेमाने आणि दुसऱ्याच्या मनोवृत्तीत जाऊन त्याचं दुःख जाणण्याची जी त्यांची क्षमता होती ना, ती फार वेगळी होती. आणखी एक प्रसंग असा आहे की त्यांना जीवनातलं मर्म कसं कळलं. एकदा प्रबोधिनी त्यांना भेटायला कोणीतरी गृहस्थ आलं. अभ्यासिका किंवा स्वागत कक्षात जी कार्यकर्ती होती तिने आत येऊन सांगितलं, लताताई तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं. आता साधारण व्यक्ती किती वयाची आहे त्यानुसार त्याचा बोलण्याचा विषय काय असेल हे साधारण कळतं, म्हणून त्यांनी तिला विचारलं केवढे आहेत ते गृहस्थ. तर तिने काय सांगितलं, माझ्यापेक्षा थोडे लहान. लताताई म्हणलं इथे मी कशाला आला, मी नाही यायला पाहिजे. त्यांचं वय अंदाजे सांग, तू 40 वर्षाची असशील तर ते 35-36 आहेत असं सांगता आलं असतं की माझ्यापेक्षा लहान आहे असं कुठेतरी किंवा कधीच कुणी आपला मी तिथे आणू नये. आणि म्हणून बोरकर जे म्हणतात जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळावरी सहजपणाने घडले हो, तसं मी पण हे लताताईंचं केव्हाच कळलं. आणि म्हणून नंतर जेव्हा आप्पांनी त्यांना आपलं स्वीय सहाय्यक नाही मिळालं, हे काम फार अवघड आहे. आप्पांच्या बरोबर पण स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं. आप्पांना मी बघितलेलं नाही, मला त्यांचा अनुभव नाही, पण नंतर अण्णांबरोबर डॉक्टर W.C. ताम्हणकर यांच्या बरोबर पण लताताईंनी स्वीय सहाय्यक काम केलं. ते किती अवघड होतं हे मिळतं. एखादा ध्येय वेळा माणूस त्याच्या ध्येयाच्या दिशेने चाललाच आहे, त्याच्या बरोबरच्या लोकांना त्याला कधी घेता येतं कधी घेता येत नाहीये. अशा वेळेला त्या बरोबरच्या लोकांचं दुःख कोणी सांभाळायचं, ते स्वीय सहाय्यकाने सांभाळलं. असं काम लताताईंनी केलं आणि खरोखर त्या दोघांच्याही त्या सगळ्या कर्तृत्वात त्या परीक्षेला उतरले असं म्हणायला हरकत नाही. असं करत करत आप्पांनी त्यांना PhD करण्यासाठी आग्रह धरला आणि PhD साठी गती वाचनासारखा विषय निवडून साधारण 1981च्या दरम्यान लताताईंनी या विषयामध्ये विद्या वाचस्पती ही पदवी प्राप्त केली. लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण तिथे पूर्ण झालेलं होतं. आता पुढे काय, तर ज्ञान प्रबोधिनीच्या वेगवेगळ्या प्रतिज्ञा आहेत, त्यानुसार तुम्ही तुमच्या कामाचे टप्पे ठरवलेले असतात. ज्यामध्ये तिसरी प्रतिज्ञा अशी आहे की मी आजन्म अविवाहित राहून पूर्णपणे ज्ञानप्रबोधिनीचं काम आयुष्यभर करेन. आणि ही प्रतिज्ञा लताताईंनी घेतली आणि आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेतली आणि संसाराच्या मोहपाशात त्या अजिबात गुंतलेल्या नाहीये. पण दिला जन्म नाही पुण्या बालकाला, ऐका, लौकिक अर्थाने कुणाला जन्म देऊन त्या माता झाल्या नाहीत. दिला जन्म नाही पुण्या बालकाला, वात्सल्य वाटी अवघ्या जगाला. मातृत्व म्हणजे नवनिर्मितीत, मातृत्व आहे नवनिर्मितीत, संगोपनात संवर्धनात. स्वतः लौकिक अर्थाने आई झाल्या नाही, पण जे जे कोणी त्यांच्या संपर्कात आले त्यांना सगळ्यांना मातृत्वाचं प्रेम त्यांनी दिलं. हे अगदी आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे. हे सगळं 81-82 पर्यंत झालं. 89 साल आलं आणि सोलापूरच्या बालविकास मंदिराचं हस्तांतरण
प्रबोधिनीकडे करावं, प्रबोधिनी ती शाळा घ्यावी, असं ज्यांनी ही शाळा सुरू केली होती आदरणीय अवंतिकाबाई केळकर आणि जनुभाऊ केळकर यांचं आपांशी बोलणं झालं होतं. तशी कागदपत्रही तयार झाली होती आणि त्याची कार्यवाही अण्णा आणि लताताई यांच्या कारकिर्दीत झाली आणि सोलापूर शाखेचं पूर्ण काम लताताईंवर सोपवलं गेलं. हे होतं 89 साल आणि लताताई सोलापूरला आल्या. त्याने ते काम सुरू केलं. नवीन वर्ग वाढवायचे, त्याच्या मान्यता मिळवायच्या. एखाद्या व्यक्तीच्या अंगी चिकाटी किती असावी, त्यांनी त्या सगळ्या मान्यता मिळवायसाठी मुंबईच्या मंत्रालयात 85 हेलपाटे केले. आम्ही एक पैसा देणार नाही, तुम्ही एक पैसा घ्यायचा नाही, या तत्वावर त्या शाळेची सगळी मान्यता, सगळी जागा मिळवणं, त्याच्यावरचं बांधकाम, मग त्याचा निधी नंतर यायला लागला, पण पहिला निधी या सगळ्यांनी गोळा केला. इतकं मोठं काम लताताईंनी सोलापुरात केलं. त्यामुळे आम्ही पुणेकरांपेक्षा आम्ही सोलापूरकर भाग्यवान आहोत, कारण सोलापूरला आम्हाला त्यांचा सहवास खूप मिळाला. त्यानंतर 91 साल आलं आणि लताताईंच्या लक्षात आलं की आपल्या सोलापुरामध्ये शिशु अध्यापिका विद्यालय आहे की ज्या स्त्रियांनी मॉन्टेसरीतल्या मुलांना ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये शिकवावं असं त्यांना प्रशिक्षणच कुठे दिलेलं नाही. आणि असे शिशु अध्यापिका विद्यालय आपण सुरू करावं असं त्यांच्या मनात आलं. त्याचा अभ्यासक्रम ठरवला आणि 1991च्या डिसेंबरमध्ये तो अभ्यासक्रम सुरू झाला. मला इथे सांगायला खूप आनंद वाटतो की त्या शिशु अध्यापिका विद्यालयाच्या पहिल्या वर्षाची मी विद्यार्थिनी आहे आणि त्याच्यासाठीची प्रवेश परीक्षा घेतली होती. त्या प्रवेश परीक्षेत मी पहिली आलेली विद्यार्थिनी. आणि दुसरा एक असा दुवा की अण्णा आणि लताताई आणि मी यांच्यामध्ये एक स्नेहबंध निर्माण व्हावा. त्याच्यामधला जो फॉर्म भरायचा होता, आपल्याकडे सगळीकडे असतं धर्म, जात, पोट जात. आता माझ्या मुलीच्या प्रवेशाच्या वेळेला मी सगळीकडे हिंदू 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 लिहिलेलं होतं, कारण मी हिंदुत्ववादी आहे. पण मला तिथल्या मुख्याध्यापकांनी बोलवून ते सगळं कॅन्सल करायला लावून दुसरा फॉर्म भरून हिंदू, ब्राह्मण, कोकणस्थ असं लिहावं. म्हणून मी प्रबोधिनीचा फॉर्म भरताना मी सगळीकडे हिंदू हिंदू लिहिलं आणि तेच अण्णा, लताताई आणि गायत्री तिघांनाही आवडलं आणि मी त्यांच्या जास्त संपर्कात गेले आणि त्याचा मला नंतर खूप फायदा झाला. असं एक शिशु अध्यापिका विद्यालय सुरू झालं. दर 6 महिन्यांनी एक एक बॅच पुढे होते. त्या शिशु अध्यापिका विद्यालयात प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत मी 1 वर्ष 1.5 वर्ष काम केलं आणि नंतर मी नुमवीला मुख्याध्यापक म्हणून लागले. पण 93 साली जो मोठा भूकंप लातूर जिल्ह्यात झाला, त्या भूकंपानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातलं हराळी हे गाव, बरोबर आहे ना माझं, ते हराळी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आणि त्या ठिकाणी त्या उद्ध्वस्त झालेल्या गावात हळूहळू आपलं बस्तान बसवून, बस्तान म्हणजे चांगल्या अर्थाने की त्या लोकांचं पुनरुज्जीवन करायचं आपल्याला. आणि म्हणून या लताताईंनी आणि अण्णांनी हे सगळं काम आपल्या हातामध्ये घेतलं. आणि आज आपण सगळे, आपल्याला माहिती आहे की हराळीमध्ये मोठं काम उभं राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळा तर आहेच, शिवाय शेतकी विद्यालय आहे, शिवाय फळबागांच्या मोठ्या बागा केल्या आहेत फळझाडांच्या, आणि त्या फळांवर प्रक्रिया करणारं एक वेगळं यंत्रयुग पण तिथे त्यांनी निर्माण केले की ज्याच्यामधनं काही सॉस किंवा काही जाम किंवा काही जेली असे फळांपासून तयार होतात. त्या हराळीतही मी अनेक वेळेला गेलेली आहे. एकदा मी अशीच, आता संसारातले व्यापतात कुणाला नसतात, सगळ्यांना असतात, मग कुठे जायचं, लताताई तेव्हा होत्या हराळी, म्हणजे मी 10वीच्या मुलांना शिकवायला गेले, कधी सत्संग शिबिराच्या निमित्ताने गेले. पण त्या दिवशी मी लताताईंना कळवलं पण नाही आणि मी हराळीला गेले. लताताईंना म्हटलं, लताताई मी 4 दिवस राहणार, राहा म्हणाले, काही हरकत नाही. आणि ज्या एका खोलीत वरच्या पुस्तकांचं कपाट आहे त्या खोलीत मला सांगितलं की तू राहायचं, तुला काय वाचायचं ते 4 दिवसात वाच. आणि त्या माझ्या वास्तव्यात मी थेंबुटा सागरी मिळाला हे स्वामी माधवनाथांचं चरित्र वाचलं. पण एखाद्याच्या मनात काय हळवळ चाललीये, काय चाललंय हे ओळखायची ताकद लताताईंच्यामध्ये होती. मी निघताना माझी सून आणि माझी नात मला न्यायला आल्या होत्या.
आणि लताताईंनी मला सांगितलं, ह्याच्या पुढे तुला जेव्हा केव्हा वाटेल ना हराळी यायचंय तेव्हा अशीच ये, 4 दिवस राहा, शांत हो आणि मग गेलीस तरी चालेल. कुठल्याही प्रकारचे आपले व्यापताप असू दे, लताताईंच्या सहवासात आल्यावर ते दूर होणारच याची खात्री माझ्या सकट इथल्या अनेकांना आहे, याची मला खात्री. अशा या लताताई त्यांनी फक्त शिक्षण क्षेत्रातच काम केलं असं नव्हे. मला वाटतं आपली वेळ पण थोडी संपत आलेली, खूप सांगायचं मला, पण तरी सुद्धा आपल्याला थोडं वेळेचं बंधन पाळावं लागेल, कारण मला पण इथलं कीर्तन संपवून पुन्हा सोलापुरात जायचंय. मंडळींना काही सोलापुरात पुढे काम आहे. तर लताताईंनी त्या सगळ्याच दृष्टीने अतिशय उच्च स्थानावर होत्या. त्या मुलगी म्हणून उत्तमच झाल्या, त्या विद्यार्थिनी म्हणून उत्तमच झाल्या. त्यांनी नंतर आध्यात्मिक क्षेत्रात काही पुढे आपली साधना व्हावी. बालकडून तर लहानपणी मिळालंच होतं, पण स्वामी माधवनाथांकडनं अनुग्रह घेतला आणि त्यांची साधना इतकी चांगली होती की जेव्हा सोलापूरचे लोक माधवनाथांचं दर्शन घ्यायला येत तेव्हा ते म्हणायचे, इथे कशाला येतात, स्वर्णलता आहे ना सोलापुरात, तिचं दर्शन घेतलं तरी इतका अधिकार गुरूंनी आपल्याला द्यावा, इतकी उपासना लता त्यांची झालेली होती. त्यानंतर सान्निध्यात आल्या विनोबाजींच्या बरोबर ज्या भूदान चळवळीत काम करत होत्या त्या आदरणीय विमलाजी ठक्कर, त्यांच्या संपर्कात आल्या आणि लताताईंचं जीवन आणखी वेगळ्या प्रकाराने बदलून गेले. आणि त्या ह्याच्यामध्ये विमलाजींनी लताताईंना उपदेश केला की तू करतेस सामाजिक कार्य, अध्यात्म करता करता करतेस, हा एक पुरुषार्थ आहे. हे वाक्य विमलाजींचं लताताईंच्या बाबतीत. पण एवढ्यावरच थांबू नकोस, तर तू एक मौनाची साधना कर. आणि म्हणून आधी निंबाळला जावं का कुठे जावं अशा विचारात असताना माचनूर हे सोलापूरच्या जवळ एक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्री जाऊन एक वर्षभराची मौनाची साधना. विचार करा, 10 मिनिटं बोललं नाही तर आमचा जीव कासावी सुद्धा. आज कुणी भेटलं नाही, मी बोलले नाही, भेटलं नाही, बोलले नाही. 1 वर्षभर मौनाने त्यांच्या शरीरामध्ये काय प्रचंड ऊर्जा आणि ते सात्विकत्व भरलं असेल याची आपण कल्पना करू. आणि ते सगळं करून पुन्हा त्या हराळीत वास्तव्याला आल्या. त्याच्यानंतर त्यांचं लेखनही खूप आहे. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचे अनुवाद केले आहेत, त्यांनी स्वतः लेखन केले आहे. आणि अशा ह्या लताताई आता जे प्रारब्ध आहे ते कोणालाच चुकलं नाही. आमच्या डोंगरे महाराजांनी आयुष्यभर भागवत सांगितलं, पण नंतर त्यांना घशाचा कॅन्सर झाला की त्यांना बोलता येईल. स्वामी विवेकानंदांना मधुमेह झाला, त्याच्यात ते अवघ्या 39व्या वर्षी त्यांना हा देह सोडावा लागला. तसं प्रारब्धानुसार विवेकानंदांच्या चरित्राचा परिणाम तर खूप चांगला प्रभाव लताताईंवर होता आणि त्यामुळे त्यांनी विवेकानंद केंद्रासाठी पण 2 पुस्तकं लिहिली होती. भगिनी निवेदिता यांचं कार्य आणि मला वाटतं युगनायक. आणि त्या युगनायक पुस्तकाचे जवळजवळ लाखभरापेक्षा जास्त प्रती आजपर्यंत गेलेल्या आहेत. अशा अनेक संस्थांसाठी वेगवेगळं कार्य करत, स्वतःचं लिखाण करत. आणि आणखी एक त्यांचा पैलू असा होता की त्यांचं कवित्व खूप छान होतं. यशोदा या टोपण नावाने अवघ्या 19-20 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी कविता करायला सुरुवात केली. कवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि विशेष करून कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकरांचा प्रभाव लताताईंवर होता. आणि त्यांनी यशोदा या टोपण नावाने एक कविता संग्रह तेव्हा केला होता. त्याचं नाव आहे देव चाफे. मला नाव वाचल्यावरच मला इतकं वेगळं वाटलं. आपल्याला सोनचाफे माहिती, पांढरे चाफे माहिती, हिरवे चाफे माहिती, हे देव चाफे म्हणजे काहीतरी वेगळं. मी तो कविता संग्रह सगळा वाचलेला आहे. अत्यंत शब्दांची इतकी चपखल आणि समर्पक योजना करावी ती लताताईंनीच करावी. त्यांचं काव्य वाचताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. अशा ह्या लताताई साधक म्हणून चांगल्या, आपल्याला मार्गदर्शक म्हणून चांगल्या, लेखिका म्हणून चांगल्या, अनुवादक म्हणून चांगल्या आणि सगळ्या समाजासाठी, वंचितांसाठी किती किती काम केलं. साक्षरतेसाठी सोलापुरात किती काम केलंय. जवळजवळ 18,000 असाक्षर लोकांची नोंद करून
18 बालकामगार शाळा, एक साखर शाळा, एवढं सगळं लताताईंनी चालवलंय. खरोखरीच आम्ही सोलापूरकर ह्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारावलेलोच आहोत. आता त्यांना खरं तर स्वर्गवासी होऊनही आता 1.5 वर्ष होत आलं, पण त्यांची स्मृती अजून आमच्या मनःपटलावरून गेलेली नाही आणि ती जाणारही नाही. कारण पावलोपावली आम्ही त्यांनी काय आम्हाला सांगितले हे आठवत 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 मार्गक्रमणा करत आहोत. आणि ही मार्गक्रमणा त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने अशी चालू राहू दे, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि एकच आर्य त्यांच्याबद्दल सांगते. ऋषितुल्य जीवनाने, ऋषितुल्य जीवनाने लोकोत्तर कार्य घे आकार. ऋषितुल्य जीवनाने लोकोत्तर कार्य घे आकार. महिला नाही अबला, स्त्री ही अबला मुळीच नाहीये. तिच्याकडे इतकं कार्य कर्तृत्व करण्याची ताकद आहे. मी नवीन जेव्हा मुलींची लग्न होतात, आम्ही मंगळागौरींना जातो, तेव्हा त्या मुलींना सांगते, तुम्ही या घरची लक्ष्मी आहात, पण जेव्हा केव्हा कुणी वाकडं पाऊल पडायला लागेल ना कुणाचं, तर तुम्हाला झाशीची राणी लक्ष्मी पण व्हावं लागतं. व्हा, ती क्षमता तुमच्यात आहे. तर सगळी कुटुंब आज चांगली आणि छान आपल्या भारतासाठी चांगले नागरिक म्हणून असतील. महिला नाही अबला, स्त्री शक्ती